यंदाच्या पावसात गोदावरी नदीला सर्वात मोठा पूर आला। गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे। गंगापूर धरणातून सुमारे 12,600 क्युसेक विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। रामकुंड परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी आलंय। सर्व यंत्रणा सतर्क झाल्या, प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। आज सकाळपासून नाशिक शहर आणि परिसरामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणातून आताच काही वेळापूर्वी पाण्याचा विसर्ग हे वाढवण्यात आलेला आहे। आता 12,700 क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात मोठा पूर जो आहे तो गोदावरी नदीला आलेला आहे। मागच्या 2 दिवसांपासून पाऊस नाशिक शहर आणि परिसरामध्ये सुरू होता, पण आज सकाळपासून अचानक पावसाचा जोर वाढल्याने गंगापूर धरण हे 90 ते 92% भरलेलं आहे आणि त्यामुळेच गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे। आता गोदावरी नदी हे धोक्याच्या पातळीवरती वाहत असताना आपल्याला बघायला मिळतं, कारण हे गंगापूर धरणातून 12,700 क्युसेस पाण्याचा विसर्ग आहे आणि त्याच पद्धतीने जो पाऊस होतोय म्हणजे गोदावरी कॅचमेंट एरियामध्ये जवळपास 11,000 क्युसेस जे पाणी आहे तो पावसामुळे गोदावरी नदीमध्ये येत आहे आणि त्यामुळे या गोदावरी नदीवरचा जे होळकर ब्रिज आहे या होळकर ब्रिज मधून जवळपास 20 ते 22,000 क्युसेस हे पाण्याचा जो फ्लो आहे तो गोदावरी नदीमध्ये येत असल्याची माहिती प्रशासनाने दिलेली आहे। जी धोक्याची पातळी आहे गोदावरी नदीची ती 19,000 क्युसेस आहे। जो धोका आहे तो धोका हे कमी झाल्याचं जी माहिती आहे ते प्रशासनाने दिलेली आहे, पण लोकांनी सतर्क राहावं आणि नदी परिसरामध्ये कोणी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीने केल्याचं बघायला मिळत आहे। किरण गोटू, जय